रेकॉर्डिंग. नमस्कार. स्वर हे दिवाणे या अल्बमचं उद्घाटन आज होत आहे. मी नेमकं आजचं फंक्शन मिस करतोय. मी पुण्यामध्ये नाही आहे, नाही तर मला निश्चितच तुमच्यामध्ये उपस्थित राहायलाच आवडलं असतं. आणि ह्या अल्बममध्ये हे कृपाघन माणसाला माणसाची जाण दे, उजळूनी माणूसपण त्याला दयेचे भान दे, हे गाणं मी गायलं. आणि तुम्हाला आत्ताच लक्षात आलं की इतके सिंपल पण अतिशय आशयघन असे शब्द डॉक्टर नितीन अभ्यंकरांनी वापरलेत आणि डॉक्टर मुकुल आचार्यांनी त्याला अतिशय समर्पक अशी चाल दिली. ती मी आत्ता गात नाही मुद्दाम, कारण ते गाणं आज फंक्शनमध्ये जसं झालेलं आहे तसंच वाजणार आहे. मी इतर पण काही गाणी अल्बममधली ऐकली. मला सगळीकडेच हे वैशिष्ट्य जाणवलं की अतिशय साधे पण आशयघन शब्द. खूप वेळा काय होतं, कॉम्प्लिकेटेड शब्द वापरले तर त्याचा आशयच कळत नाही, मग तो काय आहे हे गीतकाराला समजून सांगायला लागतं. तर माझ्या गाण्यामध्ये पण मी तेच सांगेन विशेष, की समजून सांगायला लागत नाही, पण अतिशय सुरेख शब्द असं मी त्याला म्हणेन आणि अतिशय पूरक चाल. आणि ह्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे या दोघांनी आपलं व्यवसाय वेगळा असूनही, डॉक्टरीसारखा एक सतत गुंतवून ठेवणारा व्यवसाय असूनही आपल्यातली जी कला जपली आहे, हे फार समाजासाठी खूप छान उदाहरण आहे की कला ही प्रत्येकाला उपजीविकाच बनायला लागते असं नाही. काही लोकांची निश्चित बनते माझ्यासारख्या, पण सगळ्यांची ती नाही बनू शकत. पण म्हणून कलेचा जो धागा आहे तोच आयुष्यात सोडायचा तर निश्चित नाही. तुम्ही ऐकू पण शकता, पण त्याचबरोबर असं पार्टिसिपेट पण करू शकता. तर या दोघांनी मिळून हा अल्बम आपल्यातली कला जी आहे त्याचं एक रूपांतरण खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एक समाजासाठी एक छोटीशी गिफ्ट त्यांनी निर्माण केलेली आहे आणि ती एक आमटे साहेबांच्या संस्थेसाठी डेडिकेट पण केलेली आहे. हे खूपच सगळं मिळूनच खूप छान एक रसायन असं मी म्हणेन. तर एक छान आदर्श दोघा डॉक्टरांनी निर्माण केला आहे. हा अल्बम लोकांना खूप आवडो आणि निश्चित आवडेल अशी मला खात्री आहे. मी माझ्या वतीने ईश्वराकडे प्रार्थना करतो की ही सर्व गाणी लोकांना खूप भरभरून आवडेल. थँक्यू.